नेपाळमधील काठमांडू इथं 17 आणि 18 मे रोजी 9व्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेत नेपाळ, भारत, भूतान आणि बांगलादेशातील एकूण 1200 स्पर्धक सहभागी झाले होते। यामध्ये भारतातील शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या 6 ते 18 वयोगटातील 111 खेळाडूंनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेत कोल्हापूरच्या 39 खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची लयलूट केली आहे। आता 12 ऑक्टोबरला श्रीलंका इथं होणाऱ्या स्पर्धेसाठी या 39 खेळाडूंची निवड झाली आहे। या सर्व खेळाडूंचं आज कोल्हापुरातील छत्रपती शाहू रेल्वे स्थानकावर दुपारी 3:30 वाजता आगमन झालं। मला 9व्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मी पहिल्यांदाच गेलो। मला खूप चांगलं वाटलं आणि मी पहिल्यांदा गेले हरवलो होतो आणि पुन्हा मी सापडलो आणि मी तिथे गेल्यावर मला खूप भ्या वाटलं होतं, पण पुन्हा नीलम मॅडम म्हणल्या कशाला भीतीच नाही काय तिथे एवढं काय गेलं होतं सगळं चांगलं। मला तिथं आधार भेटला, मला खूप छान वाटलं। सांगली, पुणे, मुंबई असे वेगवेगळे सगळे विद्यार्थी गेले होते। त्याच्याबद्दल 17 व 18 मे रोजी नेपाळ काठमांडू इथं आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा झाल्यात आणि प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी भारताने आपला प्रथम क्रमांक प्राप्त केला। त्यामध्ये आपल्या भारताने प्रथम क्रमांक प्राप्त करत नेपाळसारख्या, श्रीलंका व भूटानसारख्या देशांना धूळ चारली आणि 12 ऑक्टोबर 2024 रोजी कँडी ह्या ठिकाणी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी या मुलांची निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन। या खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त करून असोसिएशनचे आभार मानले। सुवर्णपदक, कांस्यपदक आम्ही इतके आनंदित झालेलो आहे की ह्यामध्ये विद्यार्थी प्लस आहे ना आमचे पालकवर्गही आम्ही सगळ्यांनी ह्याच्यामध्ये एन्जॉय केलेला आहे। अतिशय मी आहे ना मनपूर्वक आहे ना असोसिएशनचा आहे ना आभार मानत आहे। या खेळाडूंना प्रशिक्षक अविनाश पाटील, विजय पाटील, वैभव अस्वले, तेजस साळुंखे, पूजा आलेकर, धरम पिसाळ, अनिकेत पाटील, प्रतिभा जाधव आणि नीलम जाधव यांचं सहकार्य लाभलं।